गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुम्ही सुंदर असा किंवा नसा, पण तुमचे शब्द सुंदर असले पाहिजेत। कारण का बरं? कारण लोक आहेत ना, एका वेळी चेहरा विसरून जातात, पण तुमचे शब्द आहेत ना कायमचे मनावर राहतात। म्हणून आपण बोलताना विचार केला पाहिजे, वागताना विचार केला पाहिजे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही एक वेळेला उपवास करा किंवा नका करू, आणि जरी केला तरी चालेल, तो उपवास कोणता करायला हवा बरं? तो उपवास खाण्याचा करायचा नाही, तो उपवास वाईट विचार, वाईट चरित्र आणि वाईट स्वभाव आहे ना यांचा उपवास करायला हवा। पण मनुष्य मात्र तो उपवास करतो का बरं? मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा उपवास जो करतो ना, तो न खाण्याचा उपवास करतो। या शरीरामध्ये काही न खाता उपवास करणं हे चांगलं आहे का बरं? जेव्हा आपले वाईट विचार असतील, जेव्हा आपण वाईट विचार धुळीस मिळवून टाकू, आपलं चारित्र्य सुंदर बनवू, तुमचा वाईट स्वभाव असेल, हा वाईट स्वभाव आपण आपल्या मनामधून काढून टाकू, तेव्हाच मनुष्य सुंदर होईल ना। तसा होईल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना। बघा, एका मुलानं एका वयस्कर व्यक्तीला विचारलं, बघा आपण म्हणतो ना की बघा आजोबा, स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी। बघा आपली मुलं आता 10वी पास झालेली आहेत, 12वी पास झालेली आहेत, आणि तेव्हा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीला विचारतो की मला आता कुठे करिअर करायला हवं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, त्या आजोबांनी काय उत्तर दिलं बरं? तू माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुलच स्पर्धा नाही। आणि ते खरंच आहे ना, समर्थांनी प्रत्येक व्यक्तीला आहे ना माणूस म्हणून जगायला शिकवलेलं आहे। पण हा मनुष्य मात्र वाईट विचारांच्या अधीन झालेला आहे। हा सुंदर देह जन्माला घेऊन, जन्माला येणं ही आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच असते ना, मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ही आपली स्वतःची ओळख असते। जीवनात निष्ठेने आहेत ना, तत्वाने आहेत, जे लाभतं ना तेच आयुष्याच्या बेरजेमध्ये शिल्लक राहतं, बाकी सारं नियतीच्या वजाबाकीमधून गायब होऊन जातं। म्हणून आपलं जगणं कसं असावं ना, समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे। जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगूनी गेले, परी जीवा अज्ञान तैसेची ठेले, देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। म्हणजे संत महात्म्यांनी या अज्ञानी जीवांच्यासाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे, परंतु या जीवाचं अज्ञान आहे ना ते तसंच राहिलेलं आहे। ते तसं का राहिलं बरं? कारण या वैखरीमध्ये कधीच नम्रपणा नाही, या वैखरीमध्येच कधी दुसऱ्याला जिंकण्याची तुमची स्पर्धा नाही। मग जरी तुम्ही पुस्तकांचं ज्ञान ग्रहण केलं तरी तुमच्या जीवनामध्ये बदल होईल का बरं? म्हणून या देहबुद्धीमुळं खोटी कर्म त्यांच्या हातूनच घडत राहतात, पण त्याला वाटतं मी सत्य वागतो, पण ते असत्यच असतं ना। अहंकारामुळे त्यांना सनातन असं आत्मज्ञान कळत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
जणी वाद विवाद सोडून द्यावा, जणी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तोही तकारे. म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, या मनाला उद्देशून सांगितलेलं आहे. तू ज्यावेळी भरपूर तुझ्या मित्रमैत्रिणीमध्ये तू फिरत असतोस ना, तेव्हा वादविवाद निष्कारण निष्फळ अशी चर्चा करणं तू सोडून द्यायला हवं. जेव्हा भरपूर गप्पांमध्ये गुंतलेला असतोस, तेव्हा तुझ्या या वैखरीतून काही निघतं ना, कधी कधी तुलासुद्धा कळत नाही. पण त्याच जागी जर नामस्मरण असेल तर तुझी वाचा कधी वाईट बोलणार नाही. म्हणून लोकांशी आनंद देणारा संवाद आहे ना, तो आनंदाने करायला हवा. पण तू त्याकडे लक्ष देतो का बरं? कारण या जगामध्ये आहे ना असा सुसंवाद शोक क्रोध या दुःखदायक भावनांचा नाश करतो आणि वादविवाद संपवणारा हा सुसंवाद सर्वांसाठी हितकारीच आहे ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना. बघा, तुम्ही एक म्हण ऐकलेली असेल, भोळा भाव आणि सिद्धीस जाव आणि अतिराग आणि भीक माग. बघा, ही म्हण आहे ना सर्वांच्या पाठसुद्धा असेल. म्हणजे बघा, एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक छोटंसं गाव होतं आणि गावाच्या बाहेर एक शिवमंदिर होतं. आल्या गेल्या लोकांचं ते विश्रांतीचं ठिकाणच असतं ना. म्हणजे तसेच तिथे प्यायला पाणी, कधी कधी प्रसादही मिळत असे. मंदिरात एक म्हातारे बाबा भोळे बाबांची पूजा ध्यान करण्यामध्ये मग्न राहत असत आणि गावातले लोक आहेत ना त्या पुजेराकडे श्रद्धापूर्वक लक्ष देत असत. एके दिवशी एक बाई जी संकटानं ग्रासलेली होती, तिच्या छोट्याशा काळजाच्या तुकड्याला म्हणजेच आपल्या मुलाला मंदिराच्या दरवाजावर सोडून निघून गेली. पुजाऱ्यानं त्याच्या आईवडिलांचा पुष्कळ शोध घेतला, पण सर्व व्यर्थ गेलं. गावातली लोकही त्या मुलाचा सांभाळ करण्यास नकार देत होती. हरीची इच्छा समजून पुजारी त्याचं पालनपोषण करू लागला. श्रद्धाळू लोकांकडून जे मिळेल ना त्यात भगवंत, हा पुजारी आणि तो अनाथ बाळक यांचा गुजारा होत असे. एखाद्या दिवशी अन्न कमी पडलं ना तर भगवान आणि अनाथ बाळकाला खाऊन घालून स्वतःचं गंगाजल पिऊन राहत. म्हणजे बाळकाचं नाव त्यांनी भोळा ठेवलं. हळूहळू हा भोळा मोठा झाला. पूजा पाठ मंदिराच्या कार्यामध्ये हातभार लागू लागला. त्यामुळं त्या पुजारीला थकल्या भागल्यासारखं जीवाला आराम मिळू लागला. त्यांनी हळूहळू भोळाला मंदिराची साफसफाई, पूजापाठ, भगवंताचा नैवेद्य, आरती म्हणजे विविध कामं समजावून सांगितली. आणि आपण स्वतः कीर्तन भजन नामस्मरणामध्ये आपला तो वेळ घालवू लागला. एके दिवशी भजन करता करता देवाचं बोलावणं आलं. त्यांची प्राण ज्योत माळवली. भोळा एकटा पडला, पोरका झाला. भोळा 10-12 वर्षाचं छोटं लेकरू होतं, पण प्रत्येक काम निष्ठेने करायचा, एकाग्रतेने करत असे. पुजारी बाबानं एकमात्र पक्क सांगितलं होतं की भोळेनाथाला नैवेद्य ताजा गरम करून स्वयंपाक करूनच दाखवत जा. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः कधीच जेवण करत जाऊ नको. कोणी भक्त जेवण किंवा मिष्टान्न मंदिरात आणत असत ना, पण तो प्रसाद समजून वाटल्या जात असे अथवा गरिबांना वाटप होत असे. भोळाने पुजारीच्या आदेशाची पक्की खूणगाठ बांधली आणि तो त्याच प्रमाणे वागत असे. ताजं स्वयंपाक करूनच भोळा शंकरांना नैवेद्य दाखवून स्वतः प्रसाद म्हणून खात असे आणि अधिक झालं ना तर दुसऱ्याला सुद्धा वाटत असे. जर एखाद्या दिवशी काही मिळालं तर भोलेशंकर आणि भोळा भगत दोघेही गंगाजळ पिऊन राहत असत. छोटं गाव होतं. मंदिर भरपूर सुनसान राहत असे. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोणीही मंदिरामध्ये फिरकत नसत. एकदा काय झालं की कोणीही मंदिराकडे आलं नाही. भोळा भक्त भोले शंकराला गंगाजलाचा नैवेद्य दाखवून तेच आपणही पिऊन राहत असे. भगवान भोले शंकर मुलाच्या सहनशक्तीची आहे ना भक्तीची परीक्षा घेत होते.
शेवटी त्यांना राहवलं नाही आणि त्या छोट्या लहान मुलाची भुकेनं कासावीस होणारी त्या अंतरीची तळमळ पाहून कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येण्याकरता त्यांना मजबूर केलं. शेठच्या नोकराचं रूप घेऊन पीठ शिदा यांची पोटली घेऊन भोळेशंकर सकाळी सकाळी त्या झडीमध्ये भिजत मंदिराच्या दारामध्ये आले. आवाज देऊन भोळाला बोलावलं आणि सामानाचं गाठोडं त्याच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले, हे शेठजींनी दिलंय, स्वयंपाक कर, नैवेद्य दाखव आणि तू सुद्धा प्रसाद म्हणून ग्रहण कर. उद्या मी पुन्हा शिदा घेऊन इथे येईल. भोळा भक्तानं त्याला आशीर्वाद देऊन निरोप दिला. वाळलेली लाकडं घेऊन स्वयंपाक करून भोलानं शंकराला नैवेद्य दाखवला आणि आपणही स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण केला. संपूर्ण पावसाळा आहे ना, भोळेशंकर नौकराचं रूप घेऊन शिधा आणून देऊ लागले आणि स्वतःही गरमागरम नैवेद्य खाऊ लागले. एके दिवशी भोळ्याच्या लक्षामध्ये आलं, 4 महिने झाले शेठजी शिधा देतात, परंतु प्रसाद घेण्यासाठी एकदाही का आले नाहीत बरं. शेठला प्रसादापासून दूर ठेवणं त्यांच्यावर अन्याय होईल. भोळा भगत सेवकाला म्हणाला, अरे बाबा, शेठजी एवढे धर्मात्मा आहेत, पण माझ्या मनात त्यांना प्रसादाला न बोलावल्याबद्दल खंत वाटते. तू उद्या माझ्यातर्फे त्यांना प्रसाद घ्यायला या म्हणून सांग. हे ऐकून सेवकाचं डोकं चक्रावून गेलं. तो म्हणाला, पुजारीजी, शेठजी आपल्याला शिधा देतात, ज्यामुळं भगवंताला नैवेद्य होतो आणि तुम्हीसुद्धा प्रसाद घेता. आता उगीच मध्येच कशाला शेठजीला बोलवायचं बरं. जरूरत पडली ना तर ते आपण पुढे पाहू. तुमचं चाललंय तसं चालून घ्या. बाळक पुजारी म्हणाला, असं चालू देऊ नका. शेठजी एवढे धर्मात्मा आहेत, दयावान आहेत. इतके दिवस झाले ते मंदिरामध्ये शिधा पाठवतात. त्यांनाच प्रसाद नाही दिला ना तर कर्तव्य कसं पुरं होईल बरं. मी कुणाचे उधार बाकी ठेवत नाही. शेठजीला सांगा की उद्या जर ते प्रसादाला येत नसतील ना तर मी शिधा पुढे घेणार नाही. गंमत अशी झाली की देणारा आपला रुबाब दाखवतो, पण इथे गोष्ट उलटीच झाली ना. घेणारा रुबाब दाखवू लागला, परंतु देणारासुद्धा काही कमी होता का. तो भगवंतच होता ना. तोही खरा आणि जिद्दी होता. म्हणून त्यांनी स्वतःचा कमीपणा घेतला आणि सेवकानं बाळक पुजाराला सांगितलं, असा जर तुझा विश्वास असेल, निश्चय आहे, तर शेठजी उद्या मंदिरामध्ये अवश्य प्रसादाला येतील. निश्चिंत राहा. दुसऱ्या दिवशी नोकर शिदा, दूध, खिरीची भरपूर सामग्री घेऊन भोळ्याकडे आला. भोळा भगत म्हणाला, अरे बाबा, एवढं सामान कशाला आणलंस बरं. त्यावर तो नोकर म्हणाला, शेठजी आज प्रसाद घ्यायला येणार आहेत, आपण सुंदर असं स्वयंपाक करा, भोळे बाबाला नैवेद्य दाखवा, पण एक सांगा, शेठजींनी केव्हा यावं. भोला भगत प्रसन्न झाला आणि त्यानं शेठजींना यायची वेळ सांगितली. भोळा भक्ताच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी भोळा बाबानं आपले दंड कमंडळू, मृगचर्य, भस्म सगळं काढून ठेवलं आणि संसारी शेठसारखा पोशाख केला. आता पार्वती मातासुद्धा मागे राहू शकत होती का. तिने सुद्धा शेटाणीचा पोशाख केला होता. सोन्या चांदीचे दागिने परिधान केले आणि अशा अद्भुत जोडीला पाहून कोणीही मंत्रमुग्ध झाला असता. इतकंच नाही, तेही आपापले बदललेले रूप पाहून एकमेकांकडे देवदेवता पाहू लागले. दोघेही मंदिराकडे निघाले. भोळा भक्ताला आज वेळ नव्हता. नेहमी तो येता जाता स्वयंपाक करत असे, पण आज धर्मात्मा शेठजीला प्रसाद देऊन कर्तव्य मुक्त व्हायचं होतं. खूप आवडीने खीर केली, सगळं साहित्य त्यात घातलं, बाकीचा स्वयंपाक केला. आता पुन्हा स्नान करून भगवंताला नैवेद्य दाखवायचा, शेठजीला प्रसाद द्यायचा होता. भोळा भक्ताने पाहिलं की शेठजी आलेले आहेत. तो म्हणाला, शेठजी इथे बसा, मी आता देवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर तुम्हाला प्रसाद देईल. भगवान भावनेचे भुकेळे असतात ना, म्हणून भोले शंकरालाही भूक लागलेली होती. ते म्हणाले, लवकर नैवेद्य दाखव,
मला खूप भूक लागली आहे. भोळा भगत म्हणाला, भूक तर मला सुद्धा लागली आहे, पण मी सहन करतोय ना. मला भूक लागली ना तरी नैवेद्य दाखवणं विसरतो का बरं? असं जर भुकेसाठी भगवंताला नैवेद्य दाखवणं लोकांनी सोडलं ना तर भगवंत उपाशी मरतील. भोले बाबा म्हणाले, तुम्ही तिकडे नैवेद्य दाखवा, मी पान मांडतो, मला भूक सहन होत नाही. भोळा भगत रागामध्ये येऊन म्हणाला, भगवंताच्या कामामध्ये गडबड केलेली मला चालत नाही. मी जोपर्यंत नैवेद्य दाखवून येणार नाही ना तोपर्यंत स्वयंपाक घरापर्यंत जाऊ नका. चुपचाप इथे बसा आणि ओम नमः शिवाय जप करा. मी आताच येतो, आपल्याला पोटभर प्रसाद देतो. भोळा भगत पानावर नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये गेला. इकडे भोळे बाबा स्वयंपाकघरात गेले. एक एक वस्तू चाखायला सुरुवात केली. खिरीमध्ये साखरेऐवजी मीठ टाकलेलं होतं, भाजीमध्ये मिठाऐवजी साखर पडली होती, भाकरीमध्ये तिखट पडलं होतं, त्यामुळं ती भयंकर तिखट लागत होती. भोळे बाबांनी आपला हात काढून घेतला. बघा, जगन मातेच्या मुखावर मंद हास्य आले. एवढ्यात भोळा भगत ओम नमः शिवाय म्हणत स्वयंपाकघरामध्ये आला. नैवेद्य अन्नात मिसळलं आणि पूर्ण स्वयंपाक पवित्र केला. नंतर शेटजीला पान मांडून जेवायला वाढलं आणि हात जोडून म्हणतो कसा, शेटजी आपण प्रसन्नपूर्वक प्रसाद ग्रहण करा. भोळे बाबा कधी माता पार्वतीकडे पाहायचे तर कधी भोळा भक्ताकडे पाहू लागले. भक्ताच्या भक्तीनं स्वयंपाक जोरदार झालेला होता आणि त्यांनी आताच तर चव पाहिली होती. ते खाताना भोळे बाबांना घाम येऊ लागला. भोळा भक्ताला त्यांचं हळूहळू जेवण करणं आवडलं नाही. तो म्हणाला, आता काय झालं बरं? आताचं जेवणासाठी उतावीळ झाला होतात ना, का जेवण करत नाही बरं? तुम्ही जेवलात ना तर माताजीही प्रसाद घेतील, नंतर मीही प्रसाद ग्रहण करेल. भोळे भक्ताचं हे प्रेमपूर्वक रागवणं पाहून ते काहीच म्हणू शकले नाही. चुपचाप त्यांनी खिरीचं भांडं उचललं आणि मीठ घातलेली खीर पिऊन टाकली. एवढ्यात भोळा भक्ताच्या खिरीचं भांडं पुन्हा खिरीनं भरलं. भक्ताच्या हातानं वाढलेल्या त्या अन्नाला दुप्पटच चव लागू लागली. भोळा भगत वाढू लागला. भोळे भगवान खाऊ लागले. जगन्माता दोघांकडे पाहू लागली. सगळं स्वयंपाक संपला. भोळे बाबानं मोठ्यानं ढेकर दिला आणि भोळा भगत म्हणाला, मीच वेडा आहे, थोडासा स्वयंपाक केला. आपल्याला प्रसाद घेण्याची एवढी आवड आहे ना, हे जर मला माहीत असतं तर मी जास्त स्वयंपाक केला असता. भोळे शंकर पोटावरून हात फिरवत म्हणाले, अरे बाबा, रोज इतके कुठे खातो मी? आज स्वयंपाक इतका चांगला झाला ना की जिभेवर माझ्या काबू ठेवू शकलो नाही. मी खातच राहिलो. भगत रुसल्यासारखा बोलला, हे तुम्ही बरं केलं, पण माताजी उपाशीच राहिल्या ना. भोळे भक्ताचा हा उतरलेला चेहरा पाहून माताजीला राहवलं नाही. त्यांनी खिरीचे 4 थेंब तोंडात टाकले. अशी सुगंधित खीर आहे ना, कुण्या लोकामध्ये, कुण्या काळामध्ये कुणी देवता अथवा दानव मानवाने सुद्धा खाल्ली नसेल. भोळ्या बाबा वाढल्याबरोबर साखर, मीठ आणि मिरची आपला गुण, आपला स्वभाव विसरून अद्भुत अलौकिक स्वादाने चवीनं भरून गेले. त्यांच्याबरोबर साऱ्या चराचर सृष्टीतील प्राणी संपूर्ण संसार तृप्त झाला. भोळा भगत म्हणाला, शेठजी, तुम्ही आणि माताजीनं प्रसाद घेतल्यामुळं मला संतोष वाटला. माझंही पोट भरलं. माझ्या तर महिन्यातून 4 एकादशी होतात. भोळे बाबाच्या प्रसादाचा एक तरी दाणा, एक तरी कण ग्रहण केला नाही ना तर प्रसादाचा अनादर होईल. म्हणून मी एक खिरीचा चिकटलेला दाणा घेतो. असं म्हणून भोळ्या भक्तानं प्रसादाच्या खिरीच्या भांड्याला चिकटलेला एक दाणा तोंडात टाकला. तो दाणा कंठात गेला आणि माताजीनं भोळ्या भक्ताची जन्मजन्मांतरीची भूक आहे ना ती तहान नाहीशी केली. त्यांच्या सगळ्या इच्छा वासना तृप्त झाल्या. त्यानं ज्ञानचक्षु उघडले. त्यानं पाहिलं की आपल्यासमोर साक्षात त्रिलोकीनाथ
आणि जगत माता आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये उभे आहेत. भोळा भगत धावून त्यांच्या चरणामध्ये लोळू लागला आणि त्यांच्यात सामावून सुद्धा गेला ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, अशा दृढतेने श्रद्धेने जर भगवंताची भक्ती केली ना, तर भगवान एक ना एक दिवस दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नाही तर सदैव आपल्यामध्ये सामावून घेतात ना. पण त्यासाठी आपल्यामध्ये भक्तीची तीव्रता पाहिजे. म्हणजे ही होती भोळ्या भक्ताची भोळी भक्ती. म्हणून इथं म्हटलंय ना की भोळा भाव आणि सिद्धीत जाव. तर आता आपण जाणून घेऊया की माणसाचा क्रोध त्याला कुठल्या कुठे घेऊन जातो. म्हणजे जो मन रंगा येतो रंग ये, जोगी कपडा, ही उक्ती आहे ना त्या लोकांसाठी आहे जे लोक साधूचा वेश करून फिरून राहतात, परंतु मनामध्ये आहे ना क्रोध, लोभ, मोह, म्हणजे सामान्य माणसापेक्षा ही प्रबलतेने खूप राहतो. असे साधू आपलं जीवन तर नष्ट करतातच, पण दुसऱ्याचं काही भलं करू शकत नाही. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक तपस्वी होते. अहिंसा आणि क्रोधावर प्रवचन करत 4-8 शिष्य जवळ ठेवलेले होते. नेहमी भ्रमंती चाललेली असे. एके दिवशी चालता चालता पायाखाली एक बेडूक दबून गेला. मागून येणाऱ्या एका शिष्यानं त्या तडफड करणाऱ्या बेडकाला पाहिलं. त्याला फार दुःख झालं. तो म्हणाला, गुरुजी, आपल्या पायाखाली बेडूक दबलेला आहे, तडफडतोय तो मरेल आता. गुरुजीने ते ऐकलंही नाही. ऐकल्यासारखं केलं आणि पुढे चालू लागले. त्या शिष्याला राहवलं नाही. तो पळत जाऊन त्यांच्या पुढे आडवा उभा राहिला आणि म्हणाला, आपण तर मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. काय झालं बरं? यालाच जीवदया म्हणतात का? गुरुजीला बघा राग आला. शिष्य, मला तू उपदेश करतो का? मला दयेची शिकवण देतोय का? काठी घेऊन मारण्यासाठी बघा ते धावले आणि म्हणाले, मी समोर पाहून चालतो, मी कधीच खाली पाहत नाही. दबला तर दबला, मी काय करू बरं? भला आलाय तो मला उपदेश द्यायला. असं कितीतरी जीव रोज दबतात, मरतात सुद्धा. कुठवर त्यांना मी पाहणार? शिष्य या ऐकून थक्क झाला. गुरुजी मारायला धावले. त्यांच्या मारापासून वाचण्यासाठी बघा त्याने पळ काढला. गुरुजीचा राग भरपूर आला होता. मारल्याशिवाय त्यांना शांती कशी मिळणार बरं? पण त्याच वेळी अंधार पडू सुद्धा लागला होता आणि मारण्याच्या बेतानं गुरुजी एका दगडाला अडखळून खाली पडतात. त्यांना त्यांचा मार वर्मी लागल्यामुळं त्यांचा मृत्यू होतो. आणि दुसऱ्या जन्मात ते तपस्वी होते ना, एका मठाचे महंत झाले. बळा मोठा आश्रम होता. खूप फुलं, झाडं, फळांची झाडं लावलेली होती. एके दिवशी काही मुलं आश्रमामध्ये घुसली आणि ती फुलं तोडायला लागली. महंतांनी पाहिलं की रागारागाने हातामध्ये दंडा घेऊन आश्रमातली फळं तोडून उजाड करण्याकरता कुठून टपलात बरं? मुलांनी महंताला रागारागाने दंडा घेऊन येताना पाहिलं. असं म्हणतात ना, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलंच असतात ना. बघा, त्या महंताला भरपूर चिडवायला लागले. तोडलेली फुलं एकाएक करत त्यांच्याकडे फेकीत आणि हसत म्हणू लागले, घ्या बाबा, गुलाबाचा वास घ्या, गेंदाचा वास घ्या, चमेलीचा वास घ्या. फळंही फेकीत म्हणू लागले, घ्या बाबा, आंबे घ्या, केळी घ्या. हे सगळं ऐकून बघा त्या महंताचा राग होता ना आणखीनच वाढू लागला. मागचा पुढचा विचार न करता रागाने मुलांमागे धावू लागले आणि एवढ्यात आश्रमाच्या विहिरीतच तोळ जाऊन पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या क्रोधामुळं, त्या मेळ्यामुळं त्यांना पुढच्या जन्मामध्ये विषधर सर्पाची योनी मिळाली आणि जो कोणी त्यांच्या जवळ यायचा ना त्याला ते चावत असत. लोकांनी भयाने तो मार्ग बदलला. एके दिवशी महावीर स्वामी त्याच रस्त्याने चालले होते. त्यांच्या बरोबरीचे लोक म्हणाले, भगवान, या मार्गाने जाऊ नका, या मार्गावर एक विषधर सर्प राहतो. महावीर स्वामी म्हणाले, काही हरकत नाही,
मी जर माझा मार्ग बदलला ना तर दुसऱ्यांना आचार बदलण्याची प्रेरणा मी कसा देणार बरं? तुम्ही चिंता करू नका असं म्हणून ते पुढे निघाले. जंगलात पोचल्याबरोबर महावीर स्वामीला आपल्या जवळ आलेलं पाहून सर्पाने फुंदकार मारून फणावर केला आणि पायावर आपल्या विषाचा दातांचा प्रहार केला. परंतु झालं काय? महावीर स्वामी तसे निर्विकार अविचलित मुद्रेने अभयांच्या मुद्रेमध्ये उभे राहिले. आता मात्र साप विचलित झाला. तो स्थिर होऊन फणा वर उचलला, पण आता त्यानं दंत प्रहार केला नाही. महावीर स्वामी म्हणाले, हे विषधर, निरापराध जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना दंतप्रहार करून आपला हा जन्म व्यर्थ का घालवतोस बरं? तुझ्या जीवनाच्या पालन पोषणासाठी या वन प्रांतामध्ये पुष्कळ काही आहे. माणसांना विनाकारण अकाळ मृत्यू देऊन आपलं पाप का वाढवतोस बरं? शांत भावाने राहायला शिक. क्रोधामुळे आणि हिंसाभावामुळे पूर्वीचे 2 जन्म तू व्यर्थ घालवलेस. आता तरी या योनीमध्ये आक्रोध तथा अहिंसा भावाने शेष राहिलेले जीवन घालव. त्यामुळं तुला शांती मिळेल. महावीर स्वामींच्या या उपदेशामुळं सर्पाला पश्चाताप झाला. त्याला वाटू लागलं, खरोखर आपण निरापराध माणसांना चावून त्यांच्या मृत्यूचं कारण बनलो आहे. पुढच्या जन्मासाठी मला या योनीमध्ये शांतभावाने जीवन जगायला पाहिजे असा विचार करून त्यानं आपला फणा महावीर स्वामींच्या चरणावर ठेवला आणि स्वामींना तो शरण गेला. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाला जर मनुष्य जन्माचं सार्थक जर करायचं असेल ना तर काम, क्रोध, लोभ हा अहंकार आहे ना तो सोडावा लागेल. असं म्हणतात ना की अति राग आणि भीक माग. म्हणूनच शांतीने भगवंताचं नामस्मरण करत हे जीवन जगायला हवं. आपल्याकडून लोकांना पीडा होऊ नये, आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करावी. पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याला हे कळतं का बरं? मनुष्य अखंड जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या लोभामध्ये अडकून राहतो, या क्रोधामध्ये अडकून राहतो. किती जमीन, बंगला, पैसा यामध्ये अडकून राहतो ना, पण खरं जीवन जगायचं तो विसरून जातो. कधी उपासना करत नाही, श्रवणाला बसत नाही, कधी त्याच्या वैखरीमध्ये नम्रता नसते, वैखरीमध्ये प्रेम नसतं. मग या जीवनामध्ये खरं पुण्य त्याला मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तुम्ही काही करा किंवा करू नका, पण तुमच्या जीवनाचं सार नामस्मरण आहे. जेव्हा तुम्ही सद्गुरू आईला शरण जाल ना, तेव्हा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे हे जीवन हे नम्रतेचं असावं. पण मनुष्य मात्र नम्र होत नाही. तो भक्तिमार्गसुद्धा करतो, भगवंताचं नामस्मरणसुद्धा करतो, पण जोपर्यंत त्याचा फायदा कधी होईल बरं? जोपर्यंत तुम्ही नम्र होत नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्गाचा कधीच फायदा होणार नाही. दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत नाही, तोपर्यंत भक्ती या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका. जर घ्यायचं झालं ना तर भगवंताचं नामच घ्या. मी इकडे तुमच्याकडे येतो ना, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. बघा, भगवंत आहे ना, दिवसातून 2 वेळा येत असतात. पण भगवंताची वाट कोणती असते बरं? की जेव्हा मनुष्याच्या या वैखरीमधून, मनुष्याच्या प्रत्येक शरीराच्या रोमारोमातून जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण निघत नाही ना, तोपर्यंत ती वाट मोकळी होत नाही. आणि भगवंताची वाट आहे ना, ती मोकळी असावी. जर ती अहंकाराने, क्रोधाने भरलेली असेल ना, तर त्या रस्त्यावरून भगवंत कधीच येत नाही. म्हणून तुम्ही जोपर्यंत ही वाट मोकळी करत नाही ना, तोपर्यंत भगवंतसुद्धा तुमच्यापर्यंत पोचणार नाही. आणि ही वाट आहे ना, सततच्या नामस्मरणानं मोकळी होत जाते.
म्हणजे ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे ना, त्याच्या मागे पुढे भगवंत उभा असतो. म्हणजे भगवंत तुमच्याजवळ नक्कीच आहेत. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नामस्मरण करा, बाकीचे सर्व भगवंत पाहून घेईल. पण आपण मात्र जे काही करावं ना, ते आपण काही करत नाही. आणि जे करू नये त्यामध्ये आपल्याला रस असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे माझा भगवंत नाही. फक्त तुम्ही या पवित्र मनानं, निर्मळ मनानं भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जवळ भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.